ट्रॅक्टर त्याला नाही मिळणार, तर लागली 1 करोडची पैज. Retire rich with Bajaj Allianz Retirement Calculator, a tool that tells you how much you can save today to retire rich tomorrow. Bajaj Allianz Knowledge Capsules. Bajaj Allianz. Jio Befikar. बिग बाजारचं द ग्रेट एक्सचेंज. काहीही जुनं घेऊन या, एक्सचेंज कुपन मिळवा आणि काहीही नवीन 20% पर्यंत एक्स्ट्रा डिस्काउंट वर घेऊन जा. दुष्काळाच्या वणव्यातून पहा विशेष कार्यक्रम फक्त झी 24 तासवर. आपण बघताय झी 24 तास स्पोर्ट्स बार. जाहिराती विश्वामध्ये सध्या महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीचा बोलबाला आहे. धोनी ब्रँड नंबर 1 आहेच आणि आता त्याची जागा घेण्यास कोहलीही सज्ज झालाय. मात्र धोनी आणि कोहलीला टफ कॉम्पिटिशन देण्यास उन्मुख चंद आतुर आहे. एका नामांकित शीतपेयाच्या कंपनीचा तो ब्रँड अँबॅसेडर झालाय. ओए अंडर 19, यहाँ से पेप्सी लेने के लिए वेट करना पड़ेगा. वेट क्यों? अच्छा, आपने वर्ल्ड कप जीता, मैंने भी अभी वर्ल्ड कप जीता है. तो तू कह रहा है कि तुझ में और हम में कोई फर्क नहीं है? फर्क तो है सर. तो पेप्सी रख और कट ले. फर्क ये है मैं आप लोगों की टीम में अभी आ सकता हूँ, लेकिन जाहिरात विश्वात उन्मुक्तची एंट्री. नहीं आ सकते. धोनी कोहलीला देणार टक्कर. उन्मुख चंद भारताच्या अंडर 19 वर्ल्ड कप विजयी टीमचा कॅप्टन. उन्मुखच्याच नेतृत्वाखाली भारतीय टीमला अंडर 19 वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरण्यात यश आलं होतं. भारताला वर्ल्ड कप मिळवून देण्यात त्याचा मोलाचा वाटा होता. टीम इंडियामध्ये त्याला लवकरच स्थान मिळेल अशी आशा क्रिकेट पंडितांनी व्यक्त केली आहे. मात्र भारतीय टीममध्ये पूर्वीच उन्मुख चंदनं जाहिरात विश्वात एंट्री घेतली आहे. एका नामांकित सॉफ्ट ड्रिंकच्या कंपनीचा तो ब्रँड अँबॅसेडरही झालाय. यहाँ से पेप्सी लेने के लिए महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना आणि विराट कोहली या क्रिकेटपटूंबरोबर तो जाहिरातीत झळकतोय. मैंने भी अभी वर्ल्ड कप जीता है. तो तू कह रहा है कि तुझ में और हम में कोई फर्क नहीं है? फर्क तो है सर. तो पेप्सी रख और कट ले. फर्क ये है मैं आप लोगों की टीम में अभी आ सकता हूँ, लेकिन आप सर लोग मेरी टीम में कभी नहीं आ सकते. बिल्कुल आप पे गया. आपल्या हेअरस्टाईल आणि लुकमुळे तो स्टाईल आयकॉन बनलाय. त्यामुळेच जाहिरातीच्या दुनियेत त्यानं एंट्री घेतल्यानं तो लवकरच धोनी आणि कोहलीला टफ कॉम्पिटिशन देईल असं भाकीतही वर्तवण्यात येत आहे. दरम्यान सध्या जाहिरातीच्या दुनियेत भारताच्या कॅप्टन कुलची अर्थातच धोनीची चांगली चलती आहे. अनेक नामांकित कंपन्यांच्या वस्तू तो एंडोर्स करतोय. यंगिस्तानला आकर्षित करण्यासाठी जाहिरातींच्या विश्वात त्याला पहिली पसंती देण्यात येते. नम्म कॅप्टन पीटर इंडिया कैप्टन लेटर यंग उनर्जी यंग स्टाइल. यानंतर नंबर लागतोय तो विराट कोहलीचा. कोहली ही स्टाईल आयकॉन आहे, त्यामुळे जाहिरातदारही धोनीनंतर त्यालाच पसंती देतात. आपल्या वस्तूंचा खप वाढवण्यासाठी कोहलीला जाहिरातदारांनी आपल्या कंपनीचा ब्रँड अँबॅसेडर केलाय. आता धोनी आणि कोहलीच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी उन्मुक्तही सज्ज झालाय. यहाँ से पेप्सी आता लेने के उन्मुक्त लिए एक ब्रँड अँबॅसेडर म्हणून आणि एक क्रिकेटपटू म्हणूनही अव्वल होईल अशी आशा त्याच्या चाहत्यांना असेल. मैंने भी अभी वर्ल्ड कप जीता है. झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. और हम में कोई फर्क नहीं है. आता उन्मुखचंद धोनी आणि विराट कोहलीला टफ कॉम्पिटिशन देतो का हे पाहायचंय. मात्र उन्मुखला अजून बरंच स्वतःला सिद्ध करायचंय. स्पोर्ट्स बार मध्ये आधीच सांगतोय, पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. स्पोर्ट्स बार सह प्रायोजक सबका दिल मेरी मुट्ठी में, बस एक चुटकी में MDH पाव भाजी मसाला. दुष्काळाच्या वणव्यातून पहा विशेष कार्यक्रम फक्त झी 24 तासवर. हम तो रोज पीते हैं. हम भी.
मैं भी पीता हूँ। बरसों की रिसर्च से बना लिव प्योर, इंडियाज फर्स्ट इंटेलिजेंट आरओ वाटर प्यूरिफायर जो दे सबसे शुद्ध पानी। कम ऑन इंडिया, लिव प्योर। प्रत्येक घरात असंख्य स्वप्न सजतात, म्हणून तुम्हाला हवं एसीसी कॉन्क्रीट प्लस सिमेंट. लवकर सेट होणारं, उच्च सुरुवातीच्या ताकदीनं परिपूर्ण ऑन साइट एक्सपर्टचा सल्ला आणि टॅम्प प्रूफ पॅकेजिंग सह एसीसी कॉन्क्रीट प्लस सिमेंट. घर लवकर बनतं, अतूट राहतं. इथे उभे आम्ही, तिथे मुलगी कोणी, मध्येच टपकले. एक कोणी आणखी होता, एंथोनी. मॅच बघायला ये. कॅप्टन आहे मी. नाटक बघायला ये. मी हिरो आहे. कॉन्सर्टला ये, मी लीड सिंगर आहे. आणि तू? मी एकट्या कुठे कुठे जाणार तुम्ही? एकत्र जाऊया. आधी मॅच बघू, मग नाटक, मग कॉन्सर्ट. चालेल, आयडिया चांगली आहे. काय? स्प्राईट, चाला आपल्या चालीने. तुम्हाला वाटतं रिटायर झाल्यावर आयुष्य असंच असेल? अरे यशवंता, ये ना, मी सोडतो तुला. पण जर असं झालं नाही तर? बिर्ला सन लाईफ इन्शुरन्सची रिटायरमेंट सोल्युशन्स. महागाई किती का वाढेना, तुम्ही उद्याही जगाल आजच्या सारखंच. आम आदमी के हर सरोकार से जुड़ते हैं हम, बदलते समाज के हर रूप को परखते हैं हम, आपके हर पल की कीमत समझते हैं हम, खबरों के साथ ख्याल भी रखते हैं हम हैं जी पंजाबी, खबर भी ख्याल भी. झी 24 तास, सवय बदला, चॅनल बदललंय. रहा एक पाऊल पुढे. आपल्याला घडवण्यात आपल्या शाळांचा, आपल्या शिक्षकांचा मोठा सहभाग असतो. माझाही होता. आम्हाला ठाऊक आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अनेक प्रयोग चालू आहेत. तुम्ही जर असाल असेच द्रष्टे शिक्षक किंवा संस्था चालक, तर तुमच्या अभिनव प्रयोगाबद्दल आम्हाला जरूर कळवा. आपल्या शैक्षणिक प्रयोगाची माहिती कमीत कमी 2 फुलस्केप्सवरती लिहून आमच्याकडे पाठवा. आमचा पत्ता आहे झी 24 तास, बी विंग, 4था मजला, मधु इंडस्ट्रियल इस्टेट, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400013 किंवा लॉग ऑन करा www.24tas.com वर. निवडक प्रयोगांचं आम्ही करू चित्रीकरण आणि मांडू अवघ्या महाराष्ट्रासमोर. सर्वोत्कृष्ट प्रयोगांना आम्ही करू सन्मान. सहभागी व्हा झी 24 तासच्या या अभिनव उपक्रमात. ऐसा घडवू महाराष्ट्र. ऐतिहासिक वारसा जपणारं पुणे, आयटीत भरारी घेणारं पुणे, द्राक्षाचं आंबट गोड नाशिक, उद्योगांचं माहेरघर नाशिक. पुणे नाशिकच्या बदलत्या रूपाचं प्रतिबिंब. आपले पुणे, आपले नाशिक. आपलं पुणे, आपलं नाशिक. सहप्रायोजक ओकाया टैबलर का वादा, लाइफ डबल से भी ज्यादा, एक्सेड इन्वाइट्यूबुलर, चलेगा दुगना, अमित एंटरप्राइजेस, बिल्ट फॉर मोर, सिंथॉल अलाइव इज ऑसम. प्रकृति जैसे शुद्धता हमारी पहचान, MDH मसाले, द रियल स्पाइस ऑफ इंडिया. आणि पारदर्शकता आणि सर्वोच्च दर्जाची गुणवत्ता गेल्या 27 वर्षांपासून NSG ग्रुप. आपला महाराष्ट्र. सहप्रायोजक TVS फिनिक्स 125, TJSB बँक, विश्वासाचं चिरंतन नातं, चने का असली स्वाद, MDH चना मसाला आणि नए इंडिया का बाजार. झी 24 तास, एक पाऊल पुढे. नमस्कार, मी अजित चव्हाण. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. सुरुवात करूया टॉप 5 हेडलाईन्सना. हैदराबाद टेस्टवरती टीम इंडियाचं वर्चस्व. भुवनेश्वर कुमार आणि जडेजाला प्रत्येकी 3 विकेट्स. 237 रन्सवरती 9 विकेट असताना डाव घोषित करत कांगारूंचं धक्कातंत्र.
सांगलीचे महापौर इद्रिस नायकवडी यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी. मुलाचा शाही विवाह सोहळा भोवला तर जयंत पाटलांच्या नव्हे तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत होतो इद्रिस नायकवडींचा प्रतिहल्ला. अजितदादांच्या डोक्यावर दिवा असल्यानं ते स्वप्न बघू शकतात. उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना टोला. मुख्यमंत्री पदावरती दावा सोडला नसल्याचं केलं होतं वक्तव्य. छगन भुजबळांची विषयाला बघत. पेट्रोल दरवाढीनंतर आज होलसेल मधलं डिझेल 1 रुपयानं महागलं. महागाई आणखी भडकण्याची शक्यता. तर विना अनुदानित सिलेंडर 37.50 रुपयांनी स्वस्त. थोड्याच वेळात जालन्यामध्ये राज ठाकरेंची सभा. सभेला तुडुंब गर्दी. दुष्काळग्रस्तांच्या व्यथना ठाकरे शैलीत वाचा फोडण्याची शक्यता. तर मनसे राष्ट्रवादीच्या संघर्षावर काय बोलणार याकडे लक्ष. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जालन्यामध्ये जाहीर सभा होती. अहमदनगरमध्ये राज यांच्या ताफ्यावरती झालेली दगडफेक, त्यानंतर राज्यामध्ये मनसे आणि राष्ट्रवादी मधला रस्त्यावर झालेला संघर्ष यावरती राज काय भाष्य करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज यांच्यावरती केलेल्या टीकेचा राज कसा समाचार घेतात याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. शिवाय अहमदनगरच्या घटनेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही राज यांच्यावरती हल्लाबोल केला होता. त्यांच्यावरही राज यांची तोफ धडाडणार का याची उत्सुकता शिगेला पोहोचली. दगडफेकीच्या घटनेनंतर राज यांनी पोलिसांनाही लक्ष केलं होतं. या बाबतीत ते काय भूमिका मांडतात हे पाहावं लागणार आहे. विशेष म्हणजे जालन्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. जालन्यात दुष्काळाच्या मुद्द्यावरती उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. कृषीमंत्री शरद पवारांनी जालन्याचा दौरा केला होता. त्यामुळे दुष्काळाच्या मुद्द्यावरती राज काय बोलतात याकडेही राजकीय विश्लेषकांसह सगळ्यांचंच लक्ष लागलंय. जालन्यामध्ये होणाऱ्या राज यांच्या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. अहमदनगर दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. 3 अतिरिक्त पोलीस अधीक्षक, 100 पोलीस अधिकारी, 1000 पोलीस कॉन्स्टेबल, बॉम्ब स्क्वॉड पथक असा मोठा बंदोबस्त प्रशासनाकडून या ठिकाणी ठेवण्यात आला. आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्याबरोबर आहेत. दिनेश, सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज आणि अजितदादा यांच्या वाकयुद्धानंतर रस्त्यावरती संघर्ष या दोन्ही पक्षांमध्ये झाला. त्या पार्श्वभूमीवरती जालन्यातल्या आजच्या सभेला सुरक्षा व्यवस्था चोख आहे अगदी. काय नेमकी तयारी आहे, काय तयारी झाली आहे सभेची, सुरक्षा व्यवस्था कशी आहे? अजित, सुरक्षेची पूर्ण तयारी झालेली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभांना महाराष्ट्राच्या दौऱ्यामध्ये प्रतिसाद मिळतोय तशा पद्धतीचा प्रतिसाद जालन्यामधल्याही त्यांच्या सभेला मिळालेला आहे. जालनामधील क्रीडा संकुलाच्या मैदानावर त्यांची जी सभा होते सध्या या ठिकाणी गर्दी तुडुंब झालेली आहे. जिथे पाहावं तिथे गर्दी माणसं, कार्यकर्ते, मराठवाड्यातील जनता आपल्याला दिसून येते. या सर्व गर्दीवर नियंत्रण आणि लक्ष ठेवण्यासाठी जो पोलीस सुरक्षा यंत्रणा उभारलेली आहे ती चोख आहे. या ठिकाणी 7 ते 8 पोलीस दलातील उच्च स्तरातील अधिकारी आहेत. तसंच 100हून अधिक अधिकारी आणि 1 ते 1,500 इतके पोलीस कॉन्स्टेबल या ठिकाणी तैनात ठेवण्यात आलेले आहेत. बॉम्बस्फोट नियंत्रण पथकही या ठिकाणी तैनात ठेवण्यात आलेले आहेत. तसंच पक्षाने स्वतःची खासगी सुरक्षा यंत्रणा त्या माध्यमातून या सभेला सुरक्षा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. खासगी बाउन्सर्स या ठिकाणी गर्दीवर नियंत्रण करण्याकरता ठेवण्यात आलेले आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे या पद्धतीने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये टीकेच्या माध्यमातून जो महाराष्ट्राच्या राजकारणात संघर्ष उभा राहिलेला आहे. नगरमध्ये राज ठाकरे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर ज्या पद्धतीने दगडफेक झाली आणि त्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले त्याचं सावट या सभेवर दिसून येत आहे. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची दखल पोलीस यंत्रणेने घेतलेली आहे. नगरच्या घटनेवर राज ठाकरे आज काय भाष्य करणार निश्चित दिनेश, या सगळ्याच्या संदर्भामध्ये आता आपण थेट लाईव्ह प्रक्षेपण देखील या सभेचं दाखवणार आहोत. आता मनसेचे प्रदेश सरचिटणीस वसंत गीते बोलताना दिसत आहेत. आमदार वसंत गीते या ठिकाणी बोलताना आपल्याला दिसत आहेत. या सभेच्या संदर्भामधले ताज्या अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडले. केवळ सभांना गर्दी होते म्हणजे यशस्वी झालो असं होत नसल्याचं तटकरेंनी म्हटलंय. अजित पवार आणि राज ठाकरेंमधल्या वाढत्या संघर्षावर बोलताना अजित पवारांचं नेतृत्व जनतेनं मान्य केलंय. तुलना योग्य नसल्याचं जणू तटकरेंनी सुचवलं. दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे वेगळ्या उंचीचे नेते होते त्यामुळे त्यांनी केलेल्या टीकेला महत्व होतं असं सांगत तटकरेंनी राज ठाकरेंना टोला लगावलाय. राज ठाकरेंनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे.
गेले 30-40 वर्ष ठाकरे परिवाराच्या मनोगत सर्वांनीच त्या निमित्ताने ऐकलेलं आहे. बाळासाहेबांच्या कालावधीमध्ये ती मनोगत वेगळ्या पद्धतीने राज्यातल्या नेतृत्वाने सुद्धा घेतली आणि लोकांनी सुद्धा घेतली, कारण बाळासाहेब ठाकरेंचं व्यक्तिमत्व एका उंचीवरचं होतं. पुढच्या बातम्यांकडे आपण वळतोय. उन्हाळ्याचे चटके बसायला जेमतेम सुरुवात झाली आहे. त्यातच मराठवाड्यात टँकरांची संख्या आता हजारावर पोहोचली. मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी मराठवाड्यातील हजारावर गावं आणि वाड्या आता फक्त टँकरच्या पाण्यावरतीच जगणार अशी चिन्ह दिसत आहेत. मराठवाड्यात यावर्षी वरुणराजा रुसला आणि मराठवाडा दुष्काळाच्या वणव्यात होरपळून निघतोय. ग्रामीण भागात तर आता औषधालाही पाणी उरलेलं नाहीये. नद्या नाले विहिरी पूर्णपणे आटल्यात. अशातच या भागात भिजतंय ती फक्त सरकारी मदतीवर म्हणजेच टँकरवर. उस्मानाबादमध्ये 600 एकूण 262 टँकर, औरंगाबादमध्ये 260, जालन्यामध्ये 245 असे 600च्या वर टँकर सुरू आहेत. बीड जिल्ह्यामधल्या आष्टी तालुक्याला तर पाणी टंचाईनं अक्षरशः होरपळून काढलंय. एकट्या आष्टी तालुक्यात 111 टँकर सुरू आहेत. मराठवाड्यात 2138 विहिरींचं अधिग्रहण सरकारकडून करण्यात आलंय. यावर्षी मराठवाड्याकडे वरुणराजानं पाहिलंच नाही आणि या सगळ्याचा परिणाम आता दिसतोय. नाथसागर कोरडा पडला. मराठवाड्यामधल्या नद्या नाले आणि विहिरी आटल्या. मार्चची सुरुवात आता झाली आणि मार्चच्या सुरुवातीमध्येच आता पुढचे आणखी 3 महिने काढायचे कसे, हा मोठा गंभीर गहन प्रश्न मराठवाड्यामधल्या जनतेच्या समोर आहे. आपण सातत्यानं मराठवाड्यामधल्या जनतेची ही सगळी व्यथा, दुष्काळी परिस्थिती सातत्यानं झी24 तासवर दाखवतोय. राज्य सरकारनं देखील या सगळ्याच्या संदर्भामध्ये आता तातडीनं मदतीला देखील सुरुवात केली आहे. मात्र राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज ठाकरेंवरती हल्ला चढवलाय. राज ठाकरेंची सभा जालन्यामध्ये होतीये. त्यापूर्वी नवाब मलिक यांनी राज ठाकरेंवरती टीका करत जोरदार हल्लाबोल केलाय. मनसेची स्टंटबाजी होतं. राज यांच्या वरती जी दगडफेक झाली त्यानंतरचं जे आंदोलन आहे ते म्हणजे मनसेची स्टंटबाजी होतं. सेकंड हँड कार विकत घेतली आणि ती रस्त्यावरती जाळली आणि हे सगळं करून मनसेनं फुकट प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला. ही सगळी मनसेची स्टंटबाजी होती अशा पद्धतीचा आरोप, घणाघात हल्ला नवाब मलिक यांनी केला. नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आहेत. खरं तर राज ठाकरेंनी अजित पवारांवरती केलेली टीका राष्ट्रवादीला चांगली झोंबली होती आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नगर जिल्ह्यात राज ठाकरेंच्या गाड्यांवरती, ताफ्यावरती त्यांच्या दगडफेक केली आणि त्यानंतर मनसे आमदार राम कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि हाजी अराफात शेख या मनसेचे जे वाहतूक सेनेचे नेते आहेत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या साथीनं आंदोलनं केली. मुंबईमध्ये कुर्ल्यामध्ये एक आंदोलन झालं. हाजी अराफात शेख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाल्याचं सांगण्यात येत होतं. त्या आंदोलनामध्ये एक मारुती 800 कार, जुनी कार विकत घेऊन ती जाळण्यात आली आणि सेकंड हँड कार घेऊन जाळली आणि प्रसिद्धी मिळवली असा आरोप नवाब मलिक यांनी केला. एकूण या टीकेची पार्श्वभूमी आपण बघितली. मात्र आता जालन्यामध्ये सभा होतीये आणि त्या सभेच्या पूर्वी राज ठाकरेंच्या वरती नवाब मलिक यांनी ही टीका केली आहे. सेकंड हँड कार घेऊन रस्त्यावरती जाळली आणि सनसनाटी निर्माण केली असा आरोप नवाब मलिक यांनी केलाय. खरं तर पोलीस तपासात देखील असंच काहीसं निष्पन्न होतंय. या प्रकरणी मनसेच्या 4 कार्यकर्त्यांना देखील कुर्ला परिसरातून अटक करण्यात आली. या कार्यकर्त्यांनी देखील जबाब दिला होता. तो जबाब पोलिसांनी पत्रकारांच्या समोर सादर केला आणि त्यामध्ये देखील असं दिसून येत होतं की ही कार एका गॅरेजमधून विकत घेतली आणि नंतर ती एका ठिकाणी रस्त्यावरती आणून जाळण्यात आली, पेट्रोल टाकून जाळण्यात आली. त्याच सगळ्या प्रकरणात नवाब मलिक यांनी कडाडून हल्ला चढवलाय मनसेवरती आणि मनसे स्टंटबाजी करणारा पक्ष आहे. फुकट प्रसिद्धीसाठी हे सगळं करण्यात आलं. ही सनसनाटी पसरवण्यात आली. गाडी एक विकत घेतली सेकंड हँड आणि ती जाळली असा आरोप नवाब मलिक यांनी केलाय. तर आता एकूण जालन्यामधल्या सभेला राज ठाकरे आता येतील. काही वेळामध्येच ते उपस्थित राहतील आणि काय राज ठाकरेंची तोफ धडाडते आपण पाहणार आहोत. पण तत्पूर्वी एक बातमी सर्वसामान्यांवरती पुन्हा एकदा महागाईची कुऱ्हाड पडण्याची शक्यता वर्तवली जाते. बजेटनंतर कालच पेट्रोलच्या दरात दरवाढ झाली. आज होलसेल बाजारातलं डिझेल 1 रुपयानं महाग झालंय. तर विना अनुदानित सिलेंडर काहीच दिलासा देणारी बातमी घेऊन आले ते म्हणजे हे सिलेंडर स्वस्त आता झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढल्याने डिझेलच्या दरात वाढ करण्यात आल्याचं सांगण्यात येते. डिझेलच्या दरवाढीमुळे रेल्वे, बस आणि टॅक्सीचं भाडंही आणखी वाढेल अशी शक्यता आहे. बल्कमध्ये जे ग्राहक डिझेल घेतात त्यांना आता प्रति लिटर 1 रुपया महाग डिझेल घ्यावा लागणार आहे. कारण त्याचं असं, रश्मी पुराणिक आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. रश्मी,
₹1 बल्कमध्ये जे डिझेल घेतात त्यांच्यासाठी ही अत्यंत वाईट बातमी आहे. ₹1 प्रति लिटर डिझेल महागणार आहे आणि याचे पडसाद सबंध बाजारावरती उमटतील. महागाई प्रचंड वाढणार आहे. काय सांगाल? अजित, आपल्याला माहिती आहे बल्कमध्ये जे डिझेल घेतलं जातं ते रेल्वे असेल किंवा स्टेट ट्रान्सपोर्ट असेल किंवा शेतीच्या कामासाठी जे वापरलं जातं किंवा जनरेटर थ्रू जे इलेक्ट्रिसिटी वापरली जाते त्यासाठी बल्कमध्ये डिझेल वापरलं जातं. त्यामुळे अर्थात आज जेव्हा बल्कच्या डिझेलची किंमत वाढलेली आहे ह्याचा परिणाम ह्या सर्व सोयी सुविधांवर होणार हे निश्चितच आहे. मग तर रेल्वेचा प्रवास असेल किंवा बसचा स्टेट ट्रान्सपोर्टचा प्रवास असेल हा महागेल. शेतीमध्ये देखील याचा वापर करण्यात येतो तर त्याचाही परिणाम भाजीपाला महाग होणार होऊ शकतो. आपल्याला माहिती आहे की कालच खरं तर पेट्रोलच्या किमती देखील वाढल्या होत्या. दर महिन्याला अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या तेलांच्या किमती आहेत त्यानुसार देशामधील देखील तेलांच्या किमतीमध्ये दरवाढ करण्यात येत आहे. जेव्हापासून डिरेग्युलेट झालेलं आहे ऑइल कंपन्या ज्या आहेत त्या परिस्थितीचा आढावा घेत या किमती वाढवत आहेत. कालपर्यंत रश्मी, आणि ही जी दरवाढ आहे ही आता सर्वसामान्यांना भोगावी लागणार आहे. मात्र हे सगळं परवडणारं नाहीये हे अत्यंत खरं आहे. आपण सगळं बघतोय हे दररोज डिझेलचे भाव वाढत आहेत, पेट्रोलचे भाव वाढत आहेत, महागाई वाढत चालली आहे. बजेट नंतर काल एक धक्का दिला सरकारनं आणि आज आता एक दुसरा धक्का दिला होता. डिझेलचं महागणं म्हणजे एकूण सगळी महागाई महाग होणार असंच एकूण 100% चित्र आता आपल्याला दिसणार आहे. डिझेल ही अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट आहे कारण डिझेलचे भाव वाढले म्हणजे बाजारामध्ये येणाऱ्या सगळ्या गोष्टींचे भाव वाढणार आहे. राज ठाकरेंची आज जालन्यामध्ये सभा आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेसाठी थेट लाईव्ह आपण जाणार आहोत जालन्याला. राज ठाकरे सभेच्या ठिकाणी आलेत. आता आपण बघत होतो या ठिकाणी मनसेचे सरचिटणीस आमदार वसंत गीते यांचं भाषण सुरू होतं. कृपा करून आता डाव्या बाजूच्या कार्यकर्त्यांनी कृपा करून खाली बसा. राज ठाकरे या ठिकाणी आलेत आणि बघायला मिळणार राज ठाकरे नेमकं काय उत्तर देणार अजितदादांच्या टीकेला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जालना शहर दुष्काळासाठी राज्यामध्ये बातम्यांनी गाजतंय. आपण बघतोय जालन्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी टंचाई आहे. 2-2 महिन्यात या ठिकाणी आधी पाणी टंचाईला सुरुवात झाली आणि महिन्यातनं एकदा पाणी येत आहे अशी एकूण सगळी परिस्थिती आहे. राज काय या सगळ्याकडे लक्ष वेधणार याची मोठी उत्सुकता. आता या ठिकाणी आलेत आणि ते काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं. मी तुम्हाला दिलेला शब्द पाळणार आहे. मी तुम्हाला असं म्हणालो होतो की राजसाहेब ठाकरे आल्यानंतर मी तुमच्या आणि त्यांच्यामध्ये 1 मिनिटांचाही वेळ घेणार नाही. पण मराठवाड्यातील माता भगिनी बांधवांनो, माझी तुम्हाला विनंती आहे की ज्यांनी या दुष्काळाला येण्यासाठी एक प्रकारे मदत केलेली आहे, या सिंचनामध्ये साधारण 70,000 कोटीचा ज्यांनी घोटाळा केलेला आहे, अशा प्रकारची ही विश्वल्ली गाडून टाकण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांच्या भल्यासाठी आणि हा महाराष्ट्र काबीज करण्यासाठी मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा अशा प्रकारची भूमिका घेऊन सन्मान्य राजसाहेब ठाकरे हे महाराष्ट्राच्या दौऱ्याला बाहेर पडलेले आहेत. माझी तुम्हाला विनंती आहे,
जगाला हेवा वाटेल असा जर तुम्हाला महाराष्ट्र घडवायचा असेल तर राज ठाकरे साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा आणि एक नवा इतिहास घडवा, नवनिर्माण घडवा ही विनंती करतो. तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय राजसाहेबांना विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आपण पुष्पहार अर्पण करावा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की. सन्माननीय राजसाहेबांना नम्र विनंती करतो की आपण या सभेला संबोधित करावं. तुला सांगितलं चलो दुसरी दे नहीं है क्या? जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, वारं खूप सुटले आणि जे सुटलंय ते आपलंच आहे. या महाराष्ट्राचा संघटना बांधणीचा दौरा सुरू केला. पश्चिम महाराष्ट्र झालं, कोकण झालं आणि आता हा मराठवाडा. आजच्या जालनाच्या सभेने हा मराठवाड्याचा भाग पूर्ण होतोय आणि पुढच्या 16 तारखेला मी विदर्भामध्ये जातोय. आणि या संपूर्ण दौऱ्याच्या काळात मी फक्त 3 सभा घेतल्या. एक कोल्हापूरला घेतली, एक रत्नागिरीला घेतली आणि आज ही जालनामध्ये. सोलापूरला घेतली. माझ्या नुसत्या 3 सभाने काय मिरच्या झोमल्या बघा यांना. आता तर मी फक्त विभागवार सभा घेतोय. डिसेंबर जानेवारी पासून मी ज्यावेळेला तालुका लेवलवरती सभा घ्यायला लागेन त्यावेळेला काय कराल?
ते अजित पवार मला म्हणाले म्हणे गडी बिथरलाय. मी आत्ता येताना मला एक मेसेज आला मोबाईल वरती, या टेलिव्हिजन चॅनल मधल्या लोकांचे. आज ही सभा आता दाखवणार टेलिव्हिजन वरती. महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणची केबल्स या काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांनी बंद करून टाकली आहेत, कारण लोकांपर्यंत जाऊ नये म्हणून. अहो, कोंबडं दाबलं म्हणजे उगवायचं राहत नाही, सूर्य उगवतोच. जाणाऱ्या ताफ्यावरती दगडफेक करा, केबल टीव्ही बंद करा. बिथरलाय कोण? मी का ते? त्या सोलापूरच्या सभेमध्ये काय बोललो मी वावग? म्हणजे असभ्य भाषा वापरली. अहो, तुमच्यासाठी हीच भाषा आहे. हे गृह खाता हातामध्ये आहे ना, या गृह खात्यामधल्या प्रत्येक पोलिसांना विचारा, महाराष्ट्रातली जनता माझ्यापेक्षा भयानक शिव्या घालते तुम्हाला. आणि मला कळलं नाही, महाराष्ट्राबरोबर जे असभ्य वर्तन करतात त्यांच्याशी आम्ही सभ्य भाषेत बोलायचं. पण एक सांगून ठेवतो आपल्या सर्वांच्या साक्षीनं, खास करून या राष्ट्रवादीवाल्यांना, तुमच्याकडे जर प्रस्थापित असतील, माझ्याकडे विस्थापित आहेत. यांचं काहीच जात नाही, घरात घुसून मारतील. याला सत्ता पैसा याचा माज आलाय. माज, हा माज तुम्हाला उतरवायला लागेल. आणि आता सांगून ठेवतो, याच्या पुढे जर काळे झेंडे दाखवले, त्या काळ्या झेंड्यांचे लाल बावटे होतील, एवढं लक्षात ठेवावं त्यांनी. नको त्या गोष्टींच्या वाट्याला येऊ नका. जे बोलतोय हे सत्य आहे. जी भावना बोलतोय ती महाराष्ट्राची भावना आहे. सहन होत नसेल, कानात बोळे घाला. बरे जशास तसं उत्तर देऊ. चला, माझीही तयारी आहे. हे गृह खातं, हे पोलीस, हे सगळे एकदा बाजूला काढा. या आमच्या समोर, स्वतःच्या 2 दगड्यांवरती घरी जाल की नाही बघा. कोणाशी टर्रेगिरी करतायत? यांना असं वाटलं यांच्या अंगावरती कोणी जायचंच नाही. बापाचा माल महाराष्ट्र म्हणजे. आम्ही करू तोच कायदा, आम्ही करू तीच गोष्ट, आम्ही करू तीच व्याख्या. ते कोणतरी ते त्यांचं कोणते अध्यक्ष आहे त्या राष्ट्रवादीचं, पिचड, असं आडनाव असतं का? पिचड, चिपाड. भरपूर लिहिले, ती मिशी घेऊन मिचके डोळे करत ते मैद्याचं पोत फिरत असतं आपल्या इकडे तिकडे इकडे तिकडे. हे आम्हाला आव्हान देणार पिचड. चला, असा आडनाव वाजता हिमालयात निघून गेलो असतो मी. आणि ते दुसरं ते पुण्याची काकडी. कोणतरी ते पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे काकडे म्हणे, राज ठाकरेंनी म्हणे पुण्यामध्ये येऊन दाखवावं. 4 दिवस अगोदर आम्हाला नोटीस द्यावी. तू काय बुकिंग घेतोस काय साल्या? हॉटेल मॅनेजर आहेस? 4 दिवस अगोदर या. आज तारीख 2.
आत्ता सांगतो 7 तारखेला मी पुण्याला येतोय. हिम्मत असेल तर अडवून दाखवा मला. सात तारखेला येणार नाही. तुमच्या काकड्या छिनून मी तिथे प्लेट वरती घरी पाठवल्या ना, हे ठरवणार कोणी कुठच्या भागात जायचं आणि कोणी कुठच्या भागात नाही जायचं. राष्ट्रवादीच्या नेत्यांना पण सांगतोय, महाराष्ट्रात रस्त्यावरती तुम्ही पण फिरता, दगड आमच्याकडनं पण येऊ शकतात. पण मी याच्यासाठी महाराष्ट्रात फिरतच नाहीये. महाराष्ट्रामधली परिस्थिती ही आपल्या समोर मांडतोय, सर्वांसमोर मांडतोय. जिथे जिथे जातोय ही गर्दी कशाचं काय येते, का जमतायत, हरोश काय, हा तुमचा उत्साह कशासाठी आहे, हा राग तुमचा काय, हा राग जो तुमचा बाहेर येतोय, ही जी गोष्ट येते याच्यावरनं सत्ताधाऱ्यांना कळायला पाहिजे. आणि त्यांनाही आत्ताच सांगतोय, अजित पवार 1.5 वर्ष उरले सत्तेचं. 2014 नंतर काय कराल, ज्या वेळेला ती आमच्या हातामध्ये सत्ता असेल, राबू का तुमच्यासारखी. काय झालं रे तिकडे, बसा बसा शांत. सर्व शांत बसा तिकडे. आता माझा आवाज येईल ऐकू तुम्हाला. विनाकारण गोंधळ घालू नका तिकडे. हे सगळं सुरू झाल्यावरती आपले काही वर्तमानपत्रांमध्ये, काही चॅनलमध्ये हे बरोबर आहे का, मराठी 2 नेते भांडतायत, मग महाराष्ट्रात कोणी भांडायचं, कानड्यांनी आणि आसाम्यांनी. महाराष्ट्रामधले सगळ्याच पक्षांचे नेते मराठीच आहेत. मराठीचा कैवार आलेला लोक म्हणे आता हिंसाचार घडवतायत, मराठी नेते एकमेकांच्या विरोधात बोलतायत. अरे महाराष्ट्रामध्ये तसंच होणार. तामिळनाडूमध्ये काय होतं, त्या मागे एकदा जयललिता मुख्यमंत्री असताना करुणानिधीनं रात्री लुंगीत उचललं होतं घरातनं. तिथले कोण लोक बोलले नाहीत, बघा बघा कसे 2 कानडी नेते एकमेकांबरोबर कसे भांडतात, हे बरोबर नाही. अहो त्या राज्यात तेच नेते असणार, दुसरं असणार कोण. पण काही जणांना येतो पुळका, काही जणांना पुळका येतो या गोष्टींचा. मला हे सगळं राष्ट्रवादी काँग्रेसचं, खास करून राष्ट्रवादीचं काय चाललंय मला माहित नाही काय. त्यांचीच लोक मला येऊन सांगतात. आत्ताच काही जणांनी मला सांगितलं, म्हणे आत्ता अजित पवारांच्या घरी एक बैठक झाली या सोलापूरच्या सभेनंतर. राष्ट्रवादीचे नेते, आमदार, सगळे जे नेते आहेत, मंत्री, हे तिकडे हजर होते. आणि म्हणे तिकडे असं ठरलं की या राज ठाकरेचा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बंदोबस्त करा. अरे कराच रे. मला कल्पना आहे यांची, हे कोणत्या थराला जाऊ शकतात याची मला पूर्ण कल्पना आहे. काही जणांवरती जबाबदारी टाकली आहे. खोटे आरोप करा, भलते सलते आरोप करा, ज्याच्यातनं नाव बदनाम होईल अशा प्रकारचं षडयंत्र रचलं जातंय. त्यांचेच लोक सांगतायत. नाही तर इन्कम टॅक्सचा रेट टाका. हे सगळं यांचं इथे आणि दिल्लीमध्ये बसून ठरतंय. आता चालू आहेत या गोष्टी. बदनामीचे कट चालू आहेत विरोधकांवरती, या सगळ्या गोष्टी. अरे कुठे भोगाली पाप, हे असले फडतूस आरोप करून हे काही समोरचं माझ्या हलणार नाहीये. पण तुम्हाला एक गोष्ट सांगून ठेवतो, यांची दादागिरी महाराष्ट्रात याच्या पुढे तुम्ही खपवून घेता कामा नये. जिथे आडवे येतील तिथे ठेचून काढलेच पाहिजेत तुम्ही.
हा मास त्यांचा हा तुम्ही उतरवलाच पाहिजे. आणि हे कोणाला सांगतायत? आम्हाला केसेसची भीती नाही हो. आम्ही अस्वल आहोत, अस्वल. अंगावर फक्त केसेसच. भीती आता तुम्ही बाळगा. जे आम्ही बोलतोय ते राजकीय बोलतोय. जी टीका करतोय ती राजकीय टीका करतोय. फालतू टीका करायचा जर प्रयत्न केला तर आमच्याकडनंही तसंच उत्तर तुम्हाला याच्या पुढे मिळेल. याच गोष्टींमधनं उत्तर मिळेल एवढं त्यांनी लक्षात ठेवावं आणि तुम्ही द्यावंच. हा अख्खा पक्ष तुमच्या मागे उभा आहे. काही काळजीचं कारण नाही. केसेस झाल्या 2014ला सत्ता आल्यावर काढून घेईन तुमच्या सगळ्या केसेस. काळजी करू नका. अजिबात काळजी करू नका. आता बघा ना, मी आता बोललो ना, इन्कम टॅक्सचा रेट टाकणे, वीट टाकणे वगैरे हे जे सगळे प्रकार घडतात. नितीन गडकरी आता अध्यक्ष होते भारतीय जनता पक्षाचे. इन्कम टॅक्सच्या रेट सुरू झाल्या त्यांची. ज्यावेळेला नेमणूक होणार होती, इन्कम टॅक्सच्या रेट सुरू झाल्या त्यांची. ती काय ती पूर्ती बिरती वगैरे वगैरे सगळ्या इन्कम टॅक्सच्या रेट्स. ज्या दिवशी नितीन गडकरी अध्यक्षपदावर गेले त्याच्यानंतर एकही इन्कम टॅक्सची रेट पडली नाही. त्याच्यानंतर सगळं शांत. हा यांचा काँग्रेसवाल्यांचा, राष्ट्रवादीवाल्यांचा मामला. हे यांचे धंदे सुरू आहेत. ते काल म्हणे अजित पवार, मी एका हॉटेलला थांबलो होतो. अजित पवार म्हणाले बाहेर म्हणे सर्किट हाऊसवरती म्हणे बैठका घ्यायच्या आणि राहायला म्हणे पंचतारांकित हॉटेलमध्ये जायचं. अहो स्वतःच्या पैशाने राहतोय, महामंडळातनं ढापलेल्या पैशातनं राहत नाहीये. अरे तुमचे जे इतर पंचतारांकित उद्योग चालू आहेत सांगू का? आणि एवढंच जर समजा त्या हॉटेलचं एवढंच जर खूपच असेल, बरं मला एक गोष्ट सांगा, आता अजित पवार किंवा त्यांचे मंत्री महाराष्ट्रात फिरतायत ते काय बैलगाडीतनं फिरतायत? विमान आणि हेलिकॉप्टर मधनं फिरतायत? काढा दिवसाचे खर्च यांचे. अहो मी आता गेलो त्या मराठवाड्याच्या दौऱ्यावरती. बाबांनो मी तुम्हाला खरं सांगतो, स्वतःच्या डोळ्यांनी पाहून या. मी ते रात्रीच्या रात्री सर्किट हाऊस बदललं. नांदेडच्या सर्किट हाऊसला गेलो मी. इथे माझे पत्रकार बांधव बसलेत. माझी विनंती आहे एकदा त्या नांदेड जाच. 7 स्टार सर्किट हाऊस. महाराष्ट्रात प्यायला पाणी नाही. एक टँकर आला की 500-500 माणसं त्या टँकर भोवती फिरतात, उभे असतात, पाण्यासाठी वणवण फिरतायत. आणि त्या नांदेडच्या शासकीय विश्रामगृहामध्ये जाऊन बघा, अख्खं काचेचं 7 स्टार. आतमध्ये कारंजी उडतायत पाण्याची. फक्त तिकडे त्या काहीतरी 4 का 5 काहीतरी ते त्यांचे स्वीट्स आहेत. त्या स्वीट्स मध्ये तिकडे तुम्ही म्हणाल ते सगळं तिकडे. बाकीचं मागवायला लागतं, पण आता तरी तिकडे सगळंच आहे. आंघोळीचा शावर केवढा माहिती आहे का? एवढा. मला वाटलं छत्री घेऊन आंघोळ करायची ह्याच्या खाली. हे असली सर्किट हाऊस आहे त्यांची, 7 स्टार आणि 5 स्टार. आणि हे मला सांगतायत मला एक गोष्ट सांगा अजित पवार, एवढा जर दुष्काळ खुपतोय, एवढी जर लाज वाटतेय, एप्रिल मध्ये होणाऱ्या IPLच्या मॅचेस महाराष्ट्रामध्ये बंद करणार आहात का? शरद पवार साहेबांना देखील माझं म्हणणं आहे, भास्कर जाधवने लग्न केल्याबद्दल त्याला झाडलात ना की एवढा का खर्च करता? दुष्काळ पडलेला आहे, दुष्काळामध्ये एवढा खर्च बरा नव्हे हे सांगितलं ना त्या भास्कर जाधवला. यांच्याच कृपेने उभ्या राहिलेल्या त्या IPLच्या मॅचेस महाराष्ट्रामध्ये होणार की नाही होणार? महाराष्ट्रात दुष्काळ पडलेला आहे आणि त्या जर होणार असतील तर बाकीचा भंपकपणा बंद करा.
बाकीच्या गोष्टी सांगू नका कोणाला काय करायचं आणि काय नाही करायचं ते. यांचे इंटरेस्ट जिकडे जपले जातात तेवढ्या गोष्टी राहतात आणि बाकीच्यांना सल्ले द्यायचे. आज अख्खा मराठवाडा फिरलो, तिथे पश्चिम महाराष्ट्र सगळी ओरड काय असते दरवेळेला? विदर्भाकडे दुर्लक्ष, मराठवाड्याकडे दुर्लक्ष, सगळं पाणी जातो, सगळा पैसा जातो तो पश्चिम महाराष्ट्राकडे. आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये जा, ज्या या काँग्रेसच्या नेत्यांना ज्या पश्चिम महाराष्ट्राने इतकी वर्ष पोचलं त्या पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळ पडलेला आहे. लोक घरदार सोडून बाहेर पडतायत, जनावर खाटकाकडे चाललेली आहेत त्या पश्चिम महाराष्ट्रात. म्हणजे आमचा विदर्भही तसाच, आमचा मराठवाडाही तसाच, उत्तर महाराष्ट्रही तसाच, कोकणही तसाच. पश्चिम महाराष्ट्रात जातोय पैसा म्हणे, पश्चिम महाराष्ट्रात जातोय पाणी म्हणे आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील दुष्काळ. तिथेही जनावरं मरतायत, लोक घरदार सोडून बाहेर चालले, दुसऱ्या शहरांमध्ये वळतायत. गेला कुठे पैसा? कुठे गेले ते 70,000 कोटी रुपये? सिंचनावरती खर्च केला म्हणून सांगता, कुठे गेले? दिसत का नाहीत? मला कोणीतरी म्हणाले की म्हणे तुम्ही काँग्रेसवरती टीका न करता राष्ट्रवादीवरती टीका का करतात? आता तिथे खूप गर्दी झाली मला कल्पना आहे, परंतु आपण जर सर्वजण शांत बसलात तर मला बोलता येईल आपल्याशी. कृपा करून आपण आवाज बंद करावा. मला असं वाटतं तिकडे काय असेल, आवाज ऐकू येत असेल, पण सगळेजण शांत बसून घ्या. आता मला लोक म्हणतात तुम्ही काँग्रेसवरती टीका करतोच, करणारच. म्हणे राष्ट्रवादीवरती जास्ती का? कारण जबाबदार ते जास्ती आहेत. आता कसे जबाबदार जास्ती आहेत हे मी तुम्हाला सांगतो. एखादं राज्य किंवा एखादा देश हा प्रगतीपथावरती जातो कसा? त्या राज्याची किंवा त्या देशाची प्रगती होते कशी? तर 4 प्रमुख खात्यांमुळे होते. 4 प्रमुख खात्यांमुळे: रस्ते, पाणी, वीज आणि कायदा आणि सुव्यवस्था, गृह खातं. ही 4ही खाती राष्ट्रवादीकडे आहेत. कधीपासून खाती हातामध्ये आहेत? 1999 सालापासून. आज 14 वर्ष झाली. 14 वर्ष ही 4ही खाती यांच्या हातात आहेत, राष्ट्रवादीवाल्यांच्या. अजित पवार त्याशी म्हणतात की म्हणे त्या राज ठाकरेंनी नाशिकमध्ये त्यांनी विकास करून दाखवावा, मग नाशिकमध्ये काय केलं ते बघू आपण. नाशिककर बंधू भगिनींनी, मातांनी माझ्या हातामध्ये ती सत्ता दिली, तिथला महापौर बसलाय, तो येऊन आता 11-12 महिने झालेले आहेत. मला 5 वर्षासाठी दिली आहे. जे प्रश्न विचारायचे आहेत ते 5 वर्षांनी मला विचारा. जो विश्वास नाशिकच्या जनतेने माझ्यावरती दाखवलाय त्याला कुठेही मी तडा जाऊ देणार नाही. तिथे काय करतोय हे तुम्हाला भविष्यात दिसेलच. पण अजित पवार, तुमच्या 14 वर्षाचा पाडा कोणी वाचायचा? तुम्ही 14 वर्ष या महाराष्ट्रावरती जो बलात्कार केला त्या बलात्काराची उत्तर कोणी द्यायची? त्याची उत्तरं कोणाला मिळणार नाहीत. या गोष्टी तुम्ही फक्त करत राहायच्या. 14 वर्ष फक्त या गोष्टींमध्ये अख्खा महाराष्ट्र अख्खा होरपळून काढायचा. हे मजा करणार या सगळ्या गोष्टींची आणि प्रश्न आम्हाला विचारणार. मध्यंतरी मी त्या जे सोलापूरचं माझं भाषण झालं, त्या सोलापूरचं भाषण झाल्यावरती नेहमीप्रमाणे शरद पवार साहेबांचं मला माहिती होतं की काय ह्यांची प्रतिक्रिया काय येऊ शकते. बरीच वर्ष हीच प्रतिक्रिया ऐकतो मी शरद पवार साहेबांची. पोरकट टीकेला मी उत्तर देत नाही, बालिश टीकेला मी उत्तर देत नाही.
तुम्ही सगळे, माझी पोलिसांनाही विनंती आहे, आपण जर सगळेजण शांत बसलात तर पोलिसांनाही काठ्या उगारायची वेळ येणार नाही तुमच्यावरती. आणि विनाकारण तिकडे हुल्लडबाजी करत बसू नका. आणि जर इथे कोणी जर दंगाबस्ती करायला समजा आलेला असेल तर चारी बाजूनी वेढल्यात, एवढं लक्षात ठेवा. मी इतका बेसावत कधी कुठच्या जागेवरती जात नसतो, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. अजिबात आवाज नको आहे मला तिकडनं. मी आज शरद पवार साहेबांसाठी म्हणून काही प्रश्न आणलेत, बालिश आहेत, पोरकट आहेत. आणि अगदी कमी प्रश्न आणलेत, कारण मला अजून 2-3 सभा अजून बाकी आहेत, त्याच्यामुळे तिकडेही प्रश्न विचारणार आहे. पण काही बालिश पोरकट प्रश्न मी आणलेत. मला असं वाटतं शरद पवार साहेबांनी याची जर उत्तरं महाराष्ट्राला दिली तर आम्हाला बरं वाटेल. कारण आमच्या काय होतं, बालबुद्धीला कळत नाही ना, आम्हाला समजतच नाही काय होतं. परिपक्व नेते एवढे सगळे महाराष्ट्रामध्ये दिल्लीमध्ये गेलेले असताना थोडंसं अज्ञान राहतं आमच्याकडे. त्याच्यामुळे हे अज्ञानाचे काही प्रश्न आहेत, तेवढे मी फक्त आणलेत, याची उत्तरं त्यांनी द्यावीत, एवढीच फक्त आमची विनंती आहे. हे पवार साहेबांचंच वाक्य होतं की 1972 पेक्षाही भीषण दुष्काळ महाराष्ट्रामध्ये यायला पडलेला आहे. आता फक्त एवढंच मला पवार साहेबांनी सांगावं की ही अवस्था सरकारने निर्माण केली का निसर्गामुळे झाली. नाही, याची उदाहरणं देतो मी फक्त एक तीन प्रकल्प आणले, बाकी माझ्याकडे गठ्ठा आहे. अख्खी एवढ्या 2-2, 4-4 फाईल पडलेल्या आहेत माझ्याकडे सगळ्या गोष्टींच्या. त्याच्यात मी 2-3 प्रकल्प आणलेत, आपल्याला फक्त अंदाज यावा एवढ्यासाठीच आहे. याच्यामध्ये एक निम्न दुधना प्रकल्प, तालुका सेलू, जिल्हा परभणी. मूळ मान्यता कधी मिळाली बघा, मूळ मान्यता 30 मे 1979 साली मिळाली. त्यावेळी प्रकल्पाची किंमत 28.41 कोटी रुपये होती. 1979 ते 1975 पर्यंत यावर खर्च केला गेला 5,67,00,000. 1995 ते 2000 या 5 वर्षात याच प्रकल्पावरती खर्च केले गेले, म्हणजे 2095 ते 2000 पर्यंत 91,14,00,000. 2000 ते 2012 या 12 वर्षात यावर खर्च झाले 936.64 कोटी रुपये. 1978-79 या वर्षात या प्रकल्पाला सगळ्यात आधी निधी मिळाला होता, पण प्रत्यक्षात खर्च कधी केला तर तो 1994-95 साली. आजही उजव्या कालव्याचे काम 55% बाकी आहे, तर दोन्ही कालव्यांवरील वितरण व्यवस्था 75% पूर्ण व्हायची आहे. मला समजलंच नाही पवार साहेब, मला याचं प्लीज उत्तर द्याल का कृपा करून. मला हे समजत नाही, हे प्रकल्प का थांबतायत, कशासाठी थांबतायत, एवढा खर्च करून पण का होत नाहीयेत. जायकवाडी प्रकल्प टप्पा 2, पैठण उजवा कालवा, माजलगाव धरण, माजलगाव उजवा कालवा. मूळ मान्यता 21 मे 1974. त्यावेळी प्रकल्पाची किंमत होती 78.25 कोटी. 1985 साली याची किंमत झाली 272 कोटी. 1999 साली ही किंमत झाली 542 कोटी. तोच प्रकल्प चालू आहे. 2001 साली ती झाली 792 कोटी आणि 2009 साली तीच किंमत झाली 2,216 कोटी. यात माजलगाव धरणाचे काम पूर्ण झाले व कालवे व वितरण व्यवस्थेचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही असे ते म्हणतात. काही कामे तर सर्वेक्षणाच्या पातळीवरती आहेत. 1974 सुरू झालेला प्रकल्प आहे, अजूनपर्यंत एवढे पैसे खर्च झालेत. मांजरा प्रकल्प, तालुका केज, जिल्हा बीड. मूळ मान्यता 20 ऑगस्ट 1975 साली मिळाली होती. त्यावेळी या कामाची किंमत होती 17.14 कोटी. 1983 साली ती किंमत झाली 31.60 कोटी. 1999 साली ही किंमत झाली 176.2 कोटी. 2005 साली हीच किंमत झाली 486 कोटी
आणि 2008 साली म्हणजे फक्त 3 वर्षात याची किंमत झाली 1087 कोटी. अजूनही धरण पूर्ण झालेलं नाही. उंची, बॅरेजेस, कालव्यांचे अस्तरीकरण ही कामं बाकी आहेत. फक्त 3 उदाहरणं दिली, बाकी माझ्याकडे अख्खे गठ्ठेच्या गठ्ठे पडलेले आहेत. दरवर्षी इरिगेशन विभागात, सिंचन विभागात, तुमचा इरिगेशन विभागासाठी सुमारे 7,000 कोटी रुपये दिले जातात आणि आजपर्यंत 60 ते 65,000 70,000 कोटी रुपये खर्च झालेले आहेत. हा पैसा कुठे गेला मी एवढेच विचारणार नाही, पण एवढे पैसे खर्च होऊ नये. जालना बीड मधल्या आमच्या आया बहिणींना पाण्यासाठी जर राहते घर सोडून जावे लागत असेल तर ही जबाबदारी पवार साहेब कोणाची? माझ्या बालबुद्धीला कळत नाहीये ही जबाबदारी कोणाची. अजित पवार, सुनील तटकरे हे आम्ही या पैशामधून धरणं बांधली असं सांगतीलही, मात्र कालवे कोणी करायचे? धरणाचे पाणी शेतीपर्यंत न्यायची कामी कोणी करायची? वितरण व्यवस्थेची जबाबदारी कोणाची? बॅरेजेस, कालव्याचे अस्तरीकरण कोणी करायचे? या माझ्या फडतूस प्रश्नांनाही अभ्यासू शरद पवारांनी उत्तर दिले तर महाराष्ट्राची जनता भर दुष्काळात दिव्य साक्षात्कार झाल्याचा अनुभव घेईल. कृपा करून माझ्या या प्रश्नांना उत्तर द्यावीत. पवार साहेब, मी वाट बघतोय. केवळ 20 ते 25% निधी अभावी राज्यातले लहान मोठे 150 प्रकल्प रखडले आहेत. या 2,000 कोटी रुपये लागणार आहेत. हे पैसे देऊन तुम्ही राज्यातील 150 प्रकल्प कधी सुरू करणार आहात? एवढा बालिश प्रश्न, फडतूस प्रश्न हा मी पवार साहेबांना विचारतो, त्याची उत्तर त्यांनी द्यावीत. घोटाळ्यांची लक्तरे ते सोडून द्या. सिंचनाची कामं ज्यांच्याकडे होती अशा आमचे बुधाजीराव मुळीक, सिंचनाची कामं ज्यांच्याकडे होती आणि आहेत अशा सगळ्या इंजिनियर्सच्या संपत्तीचे ऑडिट करा अशी मागणी बुधाजीराव मुळीक यांनी केली होती. जर तुमच्या मनात पाप नाही, तुम्ही काहीही चुकीचे केलेले नाही असे तुम्हाला छातीठोकपणे वाटत असेल तर तुम्ही तुमच्यासह अधिकारी आणि तुमच्या चिल्ल्या पिल्ल्यांची संपत्ती जाहीर करणार का? फालतू प्रश्न आहे. राज्यात 50% जास्त पैसा खर्च झालेले 336 प्रकल्प आहेत. ते पूर्ण करण्यासाठी फक्त 12,000 कोटी रुपये लागणार आहेत. 2 वर्षाच्या आत हे सहज शक्य होईल काय? मात्र हे तुम्ही का करत नाही? माहितीये का करत नाही? 336 प्रकल्प तर ते जर पूर्ण झाले ना तर ह्यांचे पैसे बंद होतात कंत्राटदारांकडचे. आणि ते कंत्राटदारांकडचे पैसे बंद झाले कारण ह्यांना सोन्याची अंडी पाहिजेत, सतत पाहिजे असतात, सतत कामं काढायची असतात. मी बघाशी जे म्हटलं की 4ही खाती या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. रस्त्यांवरती टोल चालू आहेत. सिंचनाचं, पाण्याचं यांच्याचकडे खातं आहे. पाण्या वाचून महाराष्ट्र तडफडतोय. आमच्या आया बहिणी आजही हंडे येताना रस्त्यामध्ये दिसतात. हंडे घेऊन जाताना स्थलांतर करतायत. आपल्या गायी, आपले बैल रस्त्यावरती सोडून देत आहेत. मी त्या दिवशी म्हटलं ना माझ्या सोलापूरच्या सभेमध्ये, हो माझ्याकडे, खरंच सांगतो, माझ्याकडे 6 कुत्रे आहेत. त्या 6 कुत्रे माझ्या घरामध्ये असताना तसेच हे बैल आहेत, ह्या गायी आहेत, हे आपली आहेत, ही आपली मुलं आहेत. यांना मी अन्न देऊ शकत नाही, ह्यांना मी चारा देऊ शकत नाही, मी यांना पाणी देऊ शकत नाही. म्हणून या सर्व जनावरांना आम्हाला सोडून द्यावं लागतं. आम्हाला घरदार सोडून निघून जावं लागतं. ती जनावरं कुठे हिंडतायत माहिती नाही. चारा अभावी मरतायत. अनेक जनावरं ही खाटीक घेऊन जात आहेत आणि आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांना ज्यांना आपण लहानपणापासून वाढवलं, अनेकदा येताना मी बघतो महाराष्ट्रामध्ये आपला बैल, आपली म्हैस, आपली गाय शेतकरी स्वतः हाताने धुत असतात, त्याला आंघोळ करत असतात. लहानपणापासून ते बछडं वाढवलेलं असतं, मोठं केलेलं असतं. त्या आमच्या वासराची गाय होते, सगळे होतात, एवढे मोठे होतात, आमच्या डोळ्यात देखत ते सगळं वाढतं. आणि आम्हाला एक दिवस या नादान सरकारमुळे आम्ही फक्त चारा देऊ शकत नाही, आम्ही त्याला पाणी देऊ शकत नाही, कारण आम्हालाच प्यायला पाणी नाही. आम्ही त्याला तरी कुठून पाणी देणार? म्हणून आम्हाला सोडून द्यावं लागतं. आणि तिकडे काटिक, आमचे खाटीक सगळे कचा 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 आमच्या पोरांना कापतायत.
ही अवस्था महाराष्ट्रावरती आणली. अरे कुठे फेडाल, कुठे पाप ही अजित पवार? कुठे घेऊन जाल पैसा? कसली भूक लागली आहे? हा पैसा वापरायचा आहे तुमच्यावरती दादागिरी करण्यासाठी. ऐकलं नाही? पैसे फेकून बघा. तरी नाही मानलं, दादागिरी करा. नाही मानलं, पोलिसाला पाठवा, घरच्यांना धमक्या द्या. हे सगळे उसाचे कारखाने काढून ठेवलेत. हे कसले कारखाने? हे यांचे राजकीय अड्डे आहेत. या राजकीय अड्ड्यांना तुम्हाला दावणीला बांधलंय सगळ्यांना. विरोध केलात, ऊस नाही घेणार तुमचा, मरा. मतदान आम्हालाच केलं पाहिजे तर तुमचा ऊस घेऊ. ही राज्यभरातली यांची दादागिरी, हीच तुम्हाला मोडून काढावी लागेल. हीच तुम्हाला मोडून काढावी लागेल. मला काही व्यक्तींविषयी पवार साहेबांना काही बालिश आणि फालतू प्रश्न विचारायचे आहेत. हा एक अंक आलाय. हा मी मराठी ट्रान्सलेशन करून मी महाराष्ट्रात सगळीकडे वाटणार आहे. हा तहलकाचा अंक आहे, तहलका. आणि हा अख्खा अंक, याची कव्हर स्टोरी ही अजित पवारांवरती आहे आणि अजित पवारांच्या सगळ्या चिल्ल्या पिल्ल्यांवरती त्याची स्टोरी आहे. 70,000 कोटीचा घोटाळा, याच्यावरती अख्खा अंक त्यांनी काढलाय. याच्यामध्ये काही माणसं दिली आहेत. याच्यामध्ये एक गोष्ट त्यांनी दिली आहे ती जी इतकी भयानक आहे आणि त्याच्यात त्यांनी असं दिलंय की महाराष्ट्रामध्ये हा सगळा सिंचन घोटाळा होत असताना महाराष्ट्रामधले विरोधी पक्ष, शिवसेना, भारतीय जनता पक्ष करतय काय, यावरती का बोलत नाहीयेत. मला आज मराठवाड्याच्या सगळ्या दौऱ्यावरती अनेक ठिकाणी मला ऐकायला मिळालं. सगळ्या ठिकाणी मिली भगत. ही 4 माणसं मी तुम्हाला वाचून दाखवतो. ही 4 माणसं, ती मला आत्ता माहिती असलेली 4 माणसं आहेत. अशी असंख्य माणसं आहेत. कंत्राटदार. हे कोण आहेत? त्यातलं पहिलं नाव आहे त्याच्यामध्येच अजय संचेती, भाजप राज्यसभा खासदार. नोव्हेंबर 2005 पर्यंत यांच्या कंपनीचे नाव होते शक्तिकुमार एस संचेती मर्यादित. नंतर त्याचे नाव झाले SMS इन्फ्रास्ट्रक्चर. शासनाचा नियम आहे की कुठल्याही कंपनीला 3 पेक्षा जास्त कामं मिळत नाहीत. यातून पळवाट काढण्यासाठी संचेतींनी दोन्ही कंपन्यांच्या नावावरती कामं घेतली आणि कोट्यावधी रुपयांची कामं आतापर्यंत मिळवून घेतलेली आहेत. याच इरिगेशन डिपार्टमेंटमधनं, जे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. हे अजित पवारांच्या जवळचे. सतीश चव्हाण, राष्ट्रवादी विधान परिषदेवरती आमदार. 10 वर्षापूर्वी हा माणूस एक छोटा ठेकेदार होता. अजित पवार मंत्री झाले आणि यांचे भाग्य फळफळले. फक्त 2009 मध्ये विदर्भात याला 476 कोटींची कामं मिळाली. मराठवाडा आणि इतर भागात यानं 1000 कोटीपेक्षा जास्त कामं मिळवलेली आहेत. ही जुनी माहिती आहे ह्याच्यात आलेली. आता नव्याची कामं माहिती नाहीत किती. संदीप बजोरिया, राष्ट्रवादी विधान परिषदेवरती आमदार, अजित पवारांच्या जवळचा माणूस म्हणून ओळखला जातो. याचे वडील एक छोटे कंत्राटदार होते. अजित पवारांनी यांना 2009 या एकाच वर्षात 820 कोटींची कामं दिली. नंतर ती कामं देण्यात काहीतरी गैरव्यवहार असल्याचे कळल्यावर 532 कोटींची कामं काढून घेण्यात आली. 2010 मध्ये अजित पवारांनी याला आमदार केलं. मितेश भंगाडिया, यार साला काय आडनाव आहे. भाजपा विधान परिषदेवर आमदार. 10 वर्षापूर्वी याच्या कंपनीची वार्षिक उलाढाल होती. 10 वर्षापूर्वी याच्या कंपनीची वार्षिक उलाढाल होती फक्त 20 लाख रुपये. हा 3ऱ्या श्रेणीतला ठेकेदार. गेल्या 4 वर्षात सुमारे 500 कोटींची कामं मिळाली. लोकशाही वार्ता नावाचा दैनिक हा चालवतो आणि आपले व्यावसायिक संबंध जपतो, वाढवतो. भाजपने याला जून 2012 मध्ये आमदार केला. अशी अनेक नावं याच्यामध्ये आहेत या तहलकामध्ये. ही कोण माणसं आहेत? ही एका रात्रीत कशी काय मोठी झाली? यांनाच कशी सगळी कंत्राटं मिळाली?
आणि एवढं सगळे पैसे देऊन देखील महाराष्ट्राला पाण्यापासून तुम्ही दूर ठेवताय. माझ्या महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेला तुम्ही घर सोडायला लावताय. मला आज एका चॅनलच्या संपादकांचा मला आता मगाशी फोन आला. त्यांनी सांगितलेली गोष्ट जर खरी असेल तर इतकी भीषण आणि भयानक परिस्थिती आज महाराष्ट्रात मार्चच्या सुरुवातीला आहे. एप्रिलमध्ये काय असेल, मे मध्ये काय असेल, जून मध्ये पाऊस नाही पडला तर काय असेल. त्यांनी मला सांगितलं की जवळपास किती 1000 किलो का 5000 किलो जे छोटे भूधारक शेतकरी आहेत ना नाशिक जिल्ह्यामधले, या नाशिक जिल्ह्यामधल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचे त्यांनी स्वतः अनेक बँकांमध्ये जवळपास 1000 का 2000 का 5000 किलो स्वतःचं अंगावरचं सोनं महिलांनी गहाण ठेवलंय आणि घरं सोडून शहरांकडे चाललेत. सोनं गहाण ठेवायला लावताय, गुरंढोरं मारायला लावताय, पाणी मिळत नाही, बेरोजगार वाढतायत. ही सगळी परिस्थिती या काँग्रेस राष्ट्रवादीमुळे या महाराष्ट्रामध्ये जन्माला आली. का नाही होत? अहो आम्हाला सांगताय ना जशाच तसं उत्तर देऊ. द्यायचंच असेल ना अजित पवार, जशाच तसं उत्तर गुजरातला द्या. गुजरातमध्ये जशी प्रगती चालू आहे ना, कर्नाटकात जशी प्रगती चालू आहे, गोव्यामध्ये जशा प्रगती चालू आहे, इतर राज्यांमध्ये ज्या प्रकारची प्रगती चालू आहे ना, त्यांना सांगा आम्ही जशाच तसं उत्तर देऊ. मी येऊन वेशीवरती हार घालून सत्कार करीन तुमचा. आम्हाला सांगतायत जशाच तसे उत्तर देऊ. इथेही काय मिळणार नाही, इथे उलट्या अंगावर येऊ आम्ही. बघा बाजूची राज्य कुठे चालली आहेत. मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. मी गुजरातला गेलो असतानाचा. काय दुर्दैवी परिस्थिती आहे बघा महाराष्ट्रामधली. मी रिलायन्सचा एक तो तिथला प्रोजेक्ट कुठला तो जामनगरचा, त्या जामनगरच्या प्रोजेक्टमध्ये वरती बघायला गेलो. मला त्यांनी ते प्रोजेक्ट दाखवला त्यांनी. त्याच्यानंतर त्यांचं एक रिलायन्स ग्रीन नावाची 1000 एकरची जमीन आहे. 1000 एकर त्यांच्यामध्येच, त्या प्रकल्पाच्या मध्येच 1000 एकरची जमीन आहे. मी तिकडे गेलो. एवढी छोटे छोटी झाडं, कसली आंब्याची. आणि त्या आंब्याच्या झाडांना एकेका झाडाला साधारणपणे 200-200, 500-500 असे सगळे आंबे लागलेले, कैद्या लागल्या होत्या. मला त्यांनी सगळं दाखवलं. विविध जाती होत्या तिकडच्या. त्यांनी मला सांगितलं जवळपास आमच्याकडे इथे आता काहीतरी 250-300 का 400 काहीतरी जाती आहेत आंब्याच्या. आणि त्या 250-300 जाती कुठे? गुजरात, जामनगर. त्या 250-300 जाती त्यांनी सांगितलं यातल्या 80% जाती या आंब्याच्या या आम्ही महाराष्ट्रातनं आणल्यात. याच्या पुढची गोष्ट जी होती ना ती अत्यंत धक्कादायक आहे. त्या 1000 एकर जो भाग आहे त्या भागात ही आंब्याची झाडं आणि इतर सगळे फळफळावळांची झाडं जी लावतात, जो माणूस बघतो ना तो मराठी माणूस आहे. गोष्ट चांगली जरी असली तरी लाज वाटण्यासारखी आहे. आमच्या कोकण कृषी विद्यापीठामधला एक तिथला माणूस, इथे त्याला कोणीही विचारलं नाही, रिलायन्सने त्याला उचलला की ह्याच्यामध्ये काहीतरी स्पार्क दिसतोय, त्याला गुजरातमध्ये नेला आणि त्याच्या हाताखाली आज 1000 एकर जमीन आहे. रिलायन्स फ्रेश म्हणून जी दुकानं जातात, तिकडे जी फळं जातात, ही सगळी तिकडनं जातात आणि त्या कच्छमधनं जातात. पण आमच्या लोकांना आमचीच किंमत नाही. आम्ही लोक फक्त सरकार म्हणून प्रकल्प जाहीर करायचे आणि आपण पण सगळे निवडणुकीच्या तोंडावरती येणार. या प्रकल्पाला इतके कोटी रुपये दिले, सँक्शन केले, आमदार येऊन कोणतरी सांगणार? किती वर्ष या महाराष्ट्रामध्ये फिरतोय. या महाराष्ट्रामध्ये सगळे जिल्ह्यांची सगळी गावं, जिल्ह्यांची गावं, सगळे तालुके, काहीही बदललंय. कोणाला काही वाटतच नाही काही करावं असं. जाणीवाच मेल्या.
जशी 20 वर्षापूर्वी दिसायची तशीच दिसतात. आणि याचं कारण तुम्ही त्याच लोकांना त्याच भूलथापांना बळी पडत आलात आणि त्याच लोकांना निवडून देत गेलात, म्हणून हा बदल झाला नाही. मी आज काही तुमच्याकडे मत मागायला नाही आलोय, आज काही निवडणुका नाहीत, काही नाही. विचार करणं गरजेचं आहे. एक काहीतरी कोनशिला बसवायची, सांगायचं या प्रकल्पाला इतके पैसे आले, ज्याच्यावरती जिल्हा परिषद निवडणूक जिंकून दाखवायची. पुढच्या निवडणुका आल्या की परत काहीतरी पैसे सँक्शन केले म्हणून सांगायचं, परत एक कोनशिला बसवायची, परत त्याच्यामध्ये पंचायत समिती निवडणुका काढायच्या. विधानसभा आल्या की परत एक कोनशिला बसवायची, परत तुम्हाला सांगायचं की आम्ही आता राज्य सरकारकडनं इतके कोटी रुपये आणलेत, मग आम्ही पण खुश, आम्हाला वाटतं पाणी येणार. वर्षानुवर्ष हे चालू आहे, ज्याच्यावरती लोकसभा काढतायत, विधानसभा काढतायत, जिल्हा परिषदा काढतायत, पंचायत समित्या काढतायत. हीच लोक निवडून येत आहेत आणि हीच लोक तुम्हाला नागवतायत. आम्हाला काही नाही त्याचं. हे इतकी वर्ष तुमच्यावरती जे अन्याय चालू आहे, पाणी देऊ शकत नाहीत तुम्हाला, गुरांना चारा देऊ शकत नाहीत, मग देऊ काय शकतात? मग हे करू काय शकतात? जर हे काहीच करू शकत नसतील, जर महाराष्ट्रामधली आज दुष्काळाची परिस्थिती आज जर ही असेल, परवा दिवशी कोणतरी केंद्रामध्ये एक समिती आली, त्या समितीचे कोणतरी चोप्रा म्हणून कोणतरी होते, काय बोलले असतील ते चोप्रा? महाराष्ट्राबद्दल बोलतोय आपण, महाराष्ट्राबद्दल, या सुपीक महाराष्ट्राबद्दल बोलतोय. त्यांनी असं तिथे वर्णन केलं त्या अख्खा दुष्काळ पाहून की अशी परिस्थिती मी फक्त राजस्थानात पाहिली, भारतातल्या इतर कुठच्याही राज्यामध्ये अशी मी दुष्काळाची परिस्थिती पाहिली नाही. ही परिस्थिती आणली कोणी? ही परिस्थिती ओढवली कोणी? ही याच सगळ्या राज्यकर्त्यांमुळे आली, याच सगळ्या एनसीपीच्या नेत्यांमुळे आली. तुमच्यावरती टोल बसवले जात आहेत, त्याच्यातनं पैसे खात आहेत. तुम्हाला खोटे सांगतायत आम्ही हे धरणं बांधतोय, आम्ही हे कालवे बांधतोय, त्याच्यातनं पैसे खाल्ले जात आहेत. 12-12 तास, 16-16 तास लोड शेडिंग चालू आहे. खातं कोणाकडे? राष्ट्रवादीवाल्यांकडेच. अजून लोड शेडिंग चालू आहे. त्याच्यात आमचे पंप जळतायत, आम्हाला शेती करता येत नाहीये, आम्हाला पाणी मिळत नाहीये, आमच्या मुलांना शिक्षण मिळत नाहीये, आमच्या घरातल्या बायका बाहेर जाऊन हंडे भरून पाणी घेऊन येत आहेत, आमच्या मुलांना नोकऱ्या मिळत नाहीयेत. सगळ्याला नन्नाचा पाडा. नाही, मिळणार नाही, मिळणार नाही. फक्त लाचारासारखे आम्हाला मतदान करत राहा. गृहीत धरलं तुम्हाला सगळ्यांनी. ही मेंढरं जातील कुठे? आम्हालाच फक्त मतदान करत राहतील आणि तेच भोग तुम्ही भोगतात. यांना मतदान करून भोगतात. आणि यांना माहितीये, या सगळ्या लोकांना माहितीये की निवडणुकीच्या तोंडावरती काहीतरी येऊन सांगायचं आणि आमच्या भूलतापांना सतत बळी पडतायत. या मुंबईला एकदा आता मध्यंतरी मी जेव्हा मोर्चा काढला त्याच्या अगोदर एक काहीतरी कुठच्यातरी मुस्लिम संघटनाने एक मोर्चा काढला होता. आमच्या पोलीस शिपायांवरती, आमच्या बहिणींवरती, पोलीस बहिणींवरती, भगिनींवरती तिथे हात टाकले गेले. त्या लोकांकडनं आमच्या पोलीस भगिनींना त्या गर्दीमध्ये आतमध्ये खेचून त्यांना ज्या पद्धतीने मारलेत, आमच्या पोलीस कॉन्स्टेबल्सला ज्या पद्धतीने मारले, महाराष्ट्रातल्या सगळेजण पाहतायत, टेलिव्हिजनवरती दाखवतायत. अजित पवार त्यावेळेला का नाही बोललात? जशास तसं उत्तर देऊ. तेव्हा काय शेपटे आतमध्ये गेले होते तुमच्या? समोरून मुस्लिम संघटनांनी तिकडे मोर्चा काढल्यावरती तुम्हाला तिथे काही बोलता येत नाही का? कारण मतं पाहिजेत, मतं. आणि या मतांच्या लाचारीतनं हा सगळा महाराष्ट्र अख्खा बरबटून टाकला या लोकांनी. हाच तुम्हाला सुधारावा लागेल. आज माझ्या हातात तर सत्ता काही नाही. या औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये आमच्या पोरांनी तिथे साचलेल्या पुरातन सगळ्या विहिरी साफ केल्या आणि तिथल्या लोकांना पाणी दिलं मिळवून. मी काल जाऊन बघून आलो. या मराठवाड्यामधल्या तुम्ही सगळे आलेले आहात. हे पारंपरिक जे स्रोत आहेत हे सगळे खुले करा लोकांसाठी. गाळ साचला असेल तर काढा बाहेर. जी लोक ज्यांना पाणी मिळत नाहीये, जे दुःखी आहेत, माझ्या माता भगिनी आज जे हंडी घेऊन लांब जात आहेत, तिकडच्याच विहिरीवरनं त्यांना पाणी मिळवून द्या. तिकडे जो गाळ साचला असेल तो आज इकडे जसं औरंगाबादला झालंय तसं तुमच्या ठिकाणी देखील तुम्ही करा.
आज आपल्या सगळ्या छावण्या ज्या आहेत ह्या छावण्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे देखील आता उभारण्यात येत आहेत. आता गेल्यावरती मुंबईला उद्या गेल्यानंतर माझी त्याच्यावरची बैठक आहे, त्याच्यासाठी माझ्याकडनं ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या मी करणार आहे. पण यांच्या भूलथापांना परत बळी पडू नका. या लोकांनी फक्त दुष्काळाची सोंग करायची, सल्ले आम्हाला द्यायचे. कोणी जर लग्न केलं तर बघा बघा काय होतात लग्न, हे सगळ्या गोष्टी सांगायच्या आणि आतून फक्त पैसे खात राहायचे. ह्या आतापर्यंतचा चाललेला खेळ हा तुम्हाला खेळ इथे संपुष्टात आणावाच लागेल, संपवावाच लागेल. आणि हा संपूर्ण जनसागर महाराष्ट्रातली जनता यांचे आशीर्वाद सगळ्यांना तुम्हाला आपल्याला मिळतील. हे राज्य या राज ठाकरेच्या हातात देऊन बघा काया पालट काय असतो हे मी तुम्हाला दाखवून देईन. आणि त्या सर्व गोष्टींच्या कामाला आपण सर्वांनी लागावं अशी एक नम्र विनंती करतो. आपण जो प्रचंड प्रतिसाद जो दिलात, तो ते प्रेम दिलं, हे सदैव माझ्या पक्षाच्या मागे सदैव राहावं एवढी एक विनंती करतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर सर्वांना विनंती करते की राज ठाकरेंची जालन्यात जाहीर सभा झाली आणि या संपूर्ण सभेदरम्यान जवळपास 40 ते 45 मिनिटांच्या आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि विशेषतः अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. बिथरलंय कोण असा सवाल त्यांनी अजित पवार यांना केलाय. राष्ट्रवादीला पैसा आणि सत्तेचा माज आलाय, आमची सत्ता आल्यानंतर काय कराल असाही प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय. अजित पवारांना थेट आव्हान दिलेलं आहे राज ठाकरेंनी. 16 मार्च पासून आपण विदर्भ